या दोन चिठ्ठ्या रावगाव आणि पांडेपैकी एक चिठ्ठी आपण ही जी चिठ्ठी आलेली आहे ही महिला आरक्षणाची चिठ्ठी असणार आहे. रावगाव SC महिला रावगाव तीन चिठ्ठ्या ह्या ओबीसी साठी काढायच्या आहेत. केतूर चिकलठा जीवूर वाणी 1 साडे आणि गेम अशा 10 चिठ्ठ्या आहेत. या 10 चिठ्ठ्यांचं पूर्वीप्रमाणेच आपण मुद्राळे करणार आहोत. सारख्या रंगाचे आपण रबर लावणार आहोत आणि त्यावरून आपण 3 चिठ्ठ्या काढणार आहोत. ते निघणार आहे ओबीसीचे गण. चंद्रगुप्त शीलराज कांबळे. कितवीला आहेस बाळ? 4थी.
आणि उमरड हे ओबीसी साठी राखीव असलेले गण आहेत. या 3 मधून आपण 2 महिला काढणार आहोत. पहिल्या 2 महिन्याला आता महिला 2 महिला काढतात. जी चिठ्ठी काढली ती महिलेसाठी ओबीसी महिला. ओबीसी महिला म्हणजे उरलेला जो केम आहे तो ओबीसी सर्वसाधारण हा जो राहणार आहे तो ओबीसी सर्वसाधारण. आता 7 चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत. या 7 पैकी आपल्याला 3 महिला काढायच्या आहेत. आता हे सगळं नंबर आहे. एक मिनिट ह्या 7 ज्या आहेत हे जे 7 आहेत हे साथीच्या साथी गण हे ओपन आहेत. ह्या 7 मधून ज्या 3 महिला निघणार आहेत त्या ओपन महिला असणार आहेत आणि उरलेले 4 जे राहिलेले आहेत त्या सर्वसाधारण म्हणजे ओपन पुरुषाची म्हणायचा प्रकार नाही. पण मी तुम्हाला मागच्या ज्यावेळी आरक्षण जाहीर करतो त्यावेळी मी सांगते की तुम्हाला समजण्यासाठी आपण हे ओपन पुरुष असं आपण म्हणत आहोत. आता आपण 3 ओपन महिलांसाठी सोडत काढत आहोत. त्या 3 महिला चिकटा जेऊर आणि वाई त्या ओपन महिला काय अडचण आहे का? पुन्हा एकदा सांगू देत का? अच्छा दिसत नाही. त्या 3 महिला ओपन महिलामधून आपण डिक्लेअर करत आहोत. उरलेल्या 4 ज्या चिठ्ठ्या आहेत त्या ऑटोमॅटिकली सर्वसाधारण पुरुष म्हणजे सर्वसाधारण
त्याचा असणार आहे. कोर्टी साडे केतूर आणि तिसरे हे चार सर्वसाधारण पूर्वीपासून तुम्हाला सगळे ते वाचून दाखवते. साठी 2 काढले होते, रावगाव आणि पांडे. त्यापैकी रावगाव महिलेसाठी पडलं, त्या 2 विषय संपला, होते 10 राहिले. 10 मध्ये पीठ, केप आणि उमरड हे ओबीसी साठी काढले. त्यामध्ये 2 महिला निवडायच्या होत्या, त्या वीट आणि उमरडाचं ओबीसी महिलेसाठी आरक्षण पडलं. त्यामुळे गेम हा ऑटोमॅटिकली ओबीसी पुरुषांसाठी राखीव झाला. त्यानंतर 7 चिठ्ठ्या होत्या, त्या 7 चिठ्ठ्या आपण काढल्या. त्या केतूर, हिसरे, कोर्टी, चिकलठाण, जीव, वांगी 1 आणि साडे ह्या 7 चिठ्ठ्यांमधून पुन्हा 3 महिलांसाठी आपण आरक्षण काढलं. ते निघालं चिकलठाण, जेऊर आणि वांगी 1. आणि उरलेला जो 4 गण होते ते हिसरे, कोर्टी, केतूर आणि साडे हे सर्वसाधारण आपल्या समजायच्या भाषेमध्ये सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे. याच्यामध्ये जर कुणाला काय अडचण असेल, शंका असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. माझ्या आरक्षणाची सोडत झालेली आहे. हे बघा, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील प्रारूप आरक्षणाविषयीच्या हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 14/10/2025 ते 17/10/2025 असा आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्या हरकती घ्यायच्या असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करायच्या आहेत. आणि इथले आता जे मी जाहीर केलेलं आरक्षण आहे याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असतील किंवा कुणाला काय अडचणी विचारायची असतील तर ते आपण विचारू शकतो. लोकसंख्येचा ही आयोगाने जाहीर केलेला आहे की ही पहिलीच इलेक्शन असल्याप्रमाणे त्याचा दर्जा असणार आहे. त्यामुळे मागचं आरक्षण बघणं किंवा मागच्या आरक्षणाचा विचार करणं हे गरजेचं नाही म्हणजे करायचंच नाही. इथून पुढे ही सुरुवात आता झाली आहे अशा पद्धतीने करायचं आहे. समजा परंतु आपल्या ह्याच्यामध्ये जर ही एकूण जागा ज्या काढायच्या होत्या त्या जर ह्याच्यामध्ये कुठं एकच जागा काढायची असली असती तर मागच्या वर्षी महिला पडलेली आहे का नाही एवढा फक्त विचार करायचा होता. परंतु तीही विचार करायची वेळ आली नाही. आपल्या ज्या जागा आहेत त्या एकच्या पुढे म्हणजे 3 अशा पद्धतीने होत्या. त्यामुळं आपल्या ही नवीनच असल्यामुळे लोकसंख्येत तुमच्या पुढे ठेवलेली आहे. त्या लोकसंख्येच्या प्रमाणात एससीचं आरक्षण आपण काढलेलं आहे. तसंच मग एससीचं एकाच गटात निघालेलं आहे. चिठ्ठ्या जशा काढल्या गेल्या विचारच करायचा नाही. ही नव्यानं इलेक्शन सुरू आपण करतोय, आरक्षण जाहीर करतोय, या पद्धतीने करायचं आहे. चंद्रगुप्तने काढले आणि जी प्रक्रिया केलेली ती तुमच्या समोर घडलेली आहे. त्या व्यतिरिक्त काय अडचणी नसतील तर धन्यवाद.